नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत। पुण्यातील एक निष्णात कायदे तज्ज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या बाबतीमध्ये फालतू हा शब्द वापरला आणि त्याकरता दाभोळकर नावाच्या एका व्यक्तीनं त्यांच्या विरुद्ध तक्रार केली बार काउन्सिलकडे। महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलनं असीम सरोदे यांचा वकिलीचा परवाना 3 महिन्याकरता स्थगित केला आणि त्यांना 25,000 रुपये दंडही ठोठावला। परंतु प्रत्यक्ष असीम सरोदे यांनी याबाबत मांडलेली भूमिका जाणून घेऊयात असीम सरोदे यांच्याकडून। नाही, पण मी त्या बेसिक जो निर्णय आहे तो मला चॅलेंज करायचाच आहे। म्हणजे याच्यानंतर कोणी असा निर्णय द्यायला नको। गैरवर्तणूक कशाला म्हणायचं ते ठरवायला पाहिजे। जी शिवसेनेची केस आहे ती किती तारखेला आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर हे जे झाले अशी जी चर्चा आहे त्याच्याबद्दल थोडं तपशीलवार सांगा। 12 तारखेला सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेनेच्या पक्षचिन्हासंदर्भातली सुनावणी होणार आहे आणि त्या दिवशी सुनावणी नक्कीच सुरू होणार असं न्यायाधीशांनी सांगितलेलं आहे। आणि त्याच्यानंतर 2 दिवस आणखी आपण ती सुनावणी कंटिन्यू करू असं सुद्धा त्यांनीच सांगितलेलं आहे। नंतर न्यायाधीशांनी हे सुद्धा सांगितलं की जर इतरांना त्यावेळेस जमत नसेल, तयारीसाठी वेळ पाहिजे, तर आपण सुनावणी सुरू झाल्यानंतर 1-2 दिवसाची झाली की आपण वाटल्यास पुढे पुन्हा एखादी तारीख देऊ असं सुद्धा न्यायाधीशांनी सांगितलं आहे। मी आत्तापर्यंत जे सांगतो आहे, आत्तापर्यंत त्याच्या आधी या केसेसबद्दल जे सांगितलं ते सगळं न्यायाधीशांनी जे कोर्टात सांगितलं तेच सांगत आलेलं आहे। कारण लोक काय म्हणतात, यांनी म्हटलं तसं तर काही झालंच नाही, यांना तर काही कळतच नाही। तसं नसते ते। काही काळ एक असा असतो की ज्यांना कळत असते त्यांचंसुद्धा चुकीचंच आहे असं प्रस्थापित होत राहत असते आणि तरीसुद्धा आपल्याला फाईट करणं आवश्यक आहे। तिथे तुम्ही वकील आहात म्हणून या आत्ताच्या या हे जे टायमिंग आहे त्या टायमिंगबद्दल मला काही विरोधी पक्षाच्या म्हणजे उद्धव साहेबांच्या विरुद्ध असलेल्या मोठ्या राजकीय नेत्यांनी हे सांगितलेलं आहे, कळवलेलं आहे की तुम्ही न्यायालयात काय व्हायचं ते होऊ द्या, 4 भिंतींमध्ये तुम्ही ते सोप्या शब्दात जे काही सांगताना कोर्टाच्या बाहेर ते नका सांगू। कारण की त्याच्यातून खूप महाराष्ट्रभर पसरते सगळं, त्यांना लोकांना समजते ते सगळं। तर मूळ प्रश्न काय आहे की कायदा जो आहे तो 4 चौकटीमध्ये काय असेल ते भांडण झालं चालेल, वादविवाद झाले चालेल, चर्चा चालतील, पण बदनामी बाहेर नाही झाली पाहिजे असं वाटते। आणि मग राहुल नार्वेकरांनी निर्णय दिलेला जो आहे ती न्यायव्यवस्थेची बदनामी नाही का, कायद्याची बदनामी नाही का? म्हणजे जर 10th शेड्यूलमध्ये ते प्रकरण बसते म्हणून तुमच्याकडे पाठवलं तर तुम्ही म्हणता की नाही ते पक्षांतर्गत वादाचं आहे आणि म्हणून मी कुणालाच अपात्र ठरवत नाही। ते 5 महत्त्वाचे न्यायाधीश बसले, त्यांनी 6 महिने युक्तिवाद ऐकले, सगळा निर्णय दिला आणि सांगितलं की हे पक्षांतर बंदीचं प्रकरण असल्यामुळे तुमच्याकडे आम्ही पाठवतो निर्णयाला। तर मग राहुल नार्वेकर जर सांगत असतील की हे पक्षांतर बंदीचं प्रकरणच नाही तर त्यांच्यावर टीका करायची नाही। टीका केली तुम्हाला राग येणार, तुम्ही असे माणसं सोडणार आमच्या अंगावर? ते प्रकरणच जर पक्षांतर बंदीचं होतं तर तुम्ही का पक्षांतर्गत वादाचं आहे असं म्हटलं? बरं, मग पक्षांतर्गत वादाचं होतं ते प्रकरण तर 1 पानाचं आहे, दाखव 1 मिनिट। हे 1 पान एवढं 1 पान लिहायचं होतं राहुल नार्वेकरांनी, 1च पान फक्त, त्याच्यावर 4 ओळीचा पॅरेग्राफ की हे पक्षांतर बंदीचं प्रकरण नाही, हे पक्षांतर्गत वादाचं प्रकरण आहे, म्हणून हे सुप्रीम कोर्टाकडे परत पाठवायला पाहिजे। तुम्ही निर्णय का दिला? आम्ही प्रश्न विचारला, तुम्ही चिडता। मग कोणी लिहून दिला तुम्हाला निर्णय असं म्हटलं तर मग लोक चिडतात। मग पुन्हा तुम्ही निर्णय चुकीचा दिलेला आहे आणि हे मी वारंवार कुठे पण गेलो तरी सांगत राहणार। आता शरीर शुद्धीचा सोपा उपाय, न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण। मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। नमस्कार प्रेक्षको, सुषमा अंधारे यांनी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका यांच्या निवडणुकांची तारीख आज निवडणूक आयोग जाहीर करणार आहे त्याच्या अगोदर एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की देशभर आता मतदार यादीमधला जो गोंधळ आहे त्यामुळे निवडणुका चांगल्या आणि निष्पक्ष वातावरणात पार पडतील का याची जनमतांमध्ये चर्चा सुरू झाली आहे आणि त्याचा आंदोलनाचं स्वरूपही झालेलं आहे। राज ठाकरे, काँग्रेस पक्ष, शरद पवार, उद्धव ठाकरे सर्व मान्यवरांनी त्यातील दोष जगाच्या समोर मांडलेले आहेत आणि त्यामुळे आता निवडणूक आयोगानं पळ काढला आहे अशी भूमिका
त्यांनी मांडली. जाणून घेऊयात सुषमा अंधारे. अजिबात होणार नाही. महत्त्वाचा केंद्रीय मुद्दा काय आहे तर संपदा मुंडेंची हत्या झाली का. मी काल अजून एक गोष्ट नमूद केली होती की संपदाचे भाऊ प्रमोद यांनी काल मांडलं की मी स्वतः डॉक्टर आहे, मी पोस्टमार्टमला हजर राहण्याची विनंती केली. मला पोलिसांनी पोस्टमार्टमला हजर राहू दिलं नाही. मी त्यांना म्हटलं की ठीक आहे, मी येऊ शकत नाही तर माझ्या बहिणीचं किमान इन कॅमेरा करा, तेही त्यांनी केलं नाही. त्याच्या पुढे जी माहिती आमच्यापर्यंत पोचली, एक स्थानिकचा माणूस तिथे आला जो सतत हॉस्पिटलला काम करत होता आणि घटना घडल्यानंतर पोलिसांच्या सोबत पहिल्यांदा गेला, पण त्याला त्याच्या जीवाची प्रचंड भीती वाटते. तो म्हणतोय की मी माझं नाव सांगू नका, पण त्याचा अजून काहीतरी एक वेगळाच दावा आहे की हँगिंगच्या वेळेच्या कपड्यांचा रंग वेगळा होता आणि बेडशीटमध्ये गुंडाळल्यानंतरच्या कपड्यांचा रंग वेगळा होता. हे अजून एक वेगळंच आहे. काहीही असो, उलट माझं काय म्हणणं आहे की खरंच रणजितदादांनी सुद्धा आमची मदत केली पाहिजे. रणजितदादांनी सुद्धा त्यांच्यावरचं हे सगळं किटाळ बाजूला काढण्यासाठी, दादा तुमची बहीण म्हणून मी तुमच्या सोबत आहे, पण त्या 6 माणसांवर चला बरं एकदा गुन्हे दाखल करू आपण, तुम्ही मदत करा माझी. चला 1 मिनिटासाठी असं गृहीत धरू. मला सांगा, मला स्कोप कुठे आहे राजकारण करण्यासाठी, एखादा मतदारसंघ बांधण्यासाठी? आयदर बीड जिल्हा और पुणे जिल्हा. बीड जिल्ह्यामध्ये एवढं मोठं संतोष देशमुखचं प्रकरण झालं, सगळी लोक धनंजय मुंडेंवर तुटून पडली होती. धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं असतं तर माझी राजकीय कारकीर्द उभी राहिली असती, कारण मी तिकडचीच आहे, मतदार यादीत आहे. मी केलं का ते? हे असले गलिच्छ राजकारण करत नाही. सुषमा अंधारे स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवणारी आहे, असं उष्ट्या खरकट्यावर वाढायची सवय नाही आम्हाला. कसबा पेठ मतदारसंघामध्ये लोकमान्य नगर हाच भाग समाविष्ट आहे. त्याचा एकत्रित विकास करावा अशी स्थानिक आमदारांची भूमिका आहे. तर प्रत्येक इमारतीला वेगळा वेगळा विकास करायचा अधिकार आहे, परवाना आहे, कायदेशीर तरतूदही तशीच आहे, अशी भूमिका लोकमान्य नगर बचाव कृती समितीनं पत्रकार परिषदेमध्ये त्यांची मांडलेली भूमिका. सुरुवातीपासून याच्यामध्ये वंदना चव्हाण यांनी पाठिंब्याचं पत्र दिलेलं आहे. वंदना चव्हाण आमच्या कृती समितीच्या सर्व मंडळींना बोललेले आहेत, तुम्हाला जर मुख्यमंत्र्यांना भेटायचे पाहिजे असेल वेळ तर मी तुमच्यासाठी प्रयत्न करते आणि ह्या आंदोलनामध्ये मी तुमच्याबरोबर व्यक्तिगत बरोबर आहे आणि माझा तुम्हाला पाठिंबाचं पत्र वंदना चव्हाणांनी दिलेलं आहे. सेम पत्र अंकुश काकड्यांनी दिलेलं आहे. सेम पत्र रवी धनगेकरांनी दिलेलं आहे. रवी धनगेकरांनी तर बोलले की लोकमान्य नगरच्या विषयामध्ये मी तुमच्या बरोबर राहणार आहे. रवी धनगेकरांनी आमच्या समितीच्या सर्व मंडळींना आपले जे DCM आहेत एकनाथ शिंदे, की खरं वास्तविक पाहता गृहनिर्माण खातं त्यांच्याकडे आहे, त्यांची गाठ घालून दिलेली आहे. आणि आमचं मत असं आहे, त्यांना खरंच काय करायचं असेल तर आम्हाला त्यांनी त्यांच्याकडनं न्याय मिळवून दिला पाहिजे. वास्तविक पाहता हे प्रकरण बऱ्यापैकी सुटत आलेलं आहे, पण आता अंतिम टप्प्यात आहे. हा जो काय नवीन आलेला आहे 6च्या सेक्टरचा, त्याला आम्ही विरोध ह्याच्याकरता करतोय की 6चा सेक्टर करणं हे अशक्य आहे. तिथं तुम्हाला मी सांगतो की पोस्ट ऑफिस आहे, तिथं 50-51 नंबरची बिल्डिंग जी आहे ती ऑलरेडी रिडेव्हलप झालेली आहे 10 वर्षापूर्वी. ते म्हणतात आम्हाला रिडेव्हलपमेंट मध्ये यायचं नाहीये. त्याच्यामध्ये 31-32 नंबरची बिल्डिंग आहे, ते ऑलरेडी ताबा द्यायच्या प्रोसेसमध्ये आहे, ते नियमानुसार आहे. त्याच्यामध्ये 3 बिल्डिंग अशा आहेत, बरोबर आहे, की त्याच्यामध्ये 52, 53 आणि एक बंगलो आहे तिथं, बरोबर आहे. ह्या लोकांच्या आत्ता बिल्डिंग झालेल्या आहेत, ते आपल्याबरोबर रिडेव्हलपमेंटला कशा येतील त्यांचं सुद्धा मत जाणून घेणं गरजेचं आहे. तिथं मध्ये एक शाळा आहे, तिथं लायब्ररी आहे, बरोबर आहे, तिथं दवाखान्याची एक नवीन बिल्डिंग आहे. अशा बिल्डिंग मध्ये असताना 6 बिल्डिंगची क्लस्टर होणं अशक्य आहे. तर त्याच्यामुळे आम्ही त्यांना बोललेलो आहे. ज्या पद्धतीने आम्ही आता चाललेलो आहे, काही ठिकाणी 2 बिल्डिंग झालेल्या आहेत, काही ठिकाणी 4 बिल्डिंग झालेल्या आहेत, काही ठिकाणी 6 होत असतील तर आम्हाला त्याची अडचण नाहीये. पण सोसायट्यांची मान्यता आणि सर्वसामान्य सभासदाची तयारी असेल त्यावेळेसच ह्या पद्धतीची रिडेव्हलपमेंट झाली पाहिजे, असं कृती समितीचं मत आहे. नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपले स्वागत. पुण्यातील असीम सरोदे या निष्णात विधी तज्ञाच्या बाबतीमध्ये
बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी एक कठोर भूमिका घेतल्याचं जगजाहीर झालं आहे आणि त्याचप्रमाणे त्यांचा 3 महिन्याकरता परवानाही निलंबित केला आहे आणि 25,000 रुपयाचा दंड केला आहे. दाभोळकर नावाच्या माणसाने त्यांच्याविषयी तक्रार दाखल केली आणि कोश्यारी हे राज्यपाल नसताना त्यांना फालतू असा शब्द वापरला, यावरून ही सर्व प्रक्रिया करण्यात आली. राज्यपालांचा अवमान झाला असेल, राज्यपालांची त्याच्यात निंदा नालस्ती झाली असेल, तर ती गोष्ट राज्यपाल असताना वेगळी आणि राज्यपाल नसतानाची वेगळी अशी भूमिका असीम सरोदे यांनी मांडली आहे आणि त्यांनी जे विधान केलं आहे त्यावरतीही ते ठाम आहेत, पण ते राज्यपाल नसताना त्यांनी ती भूमिका केलेली आहे. नेमकं दाभोळकर हा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे असं असीम सरोदेंचं म्हणणं आहे आणि ते म्हणत असताना अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीची तक्रार इतक्या तातडीनं कशी काय बरं सॉल्व्ह केली जाते, याकरता प्रत्यक्ष भगतसिंग कोश्यारी यांची तक्रार आली आहे का, हाही महत्त्वाचा मुद्दा त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केला आहे. तेव्हा नेमका याचा काय निकाल लागेल तेही आपण जाणून घेऊ. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.